कोपर्डी बलात्कार प्रकरण जे आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये आणि त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री जे आहेत ते निवेदन करतायत। मात्र त्यावेळी निवेदनानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात। तसं आपल्याला मांडण्याचा जसा अधिकार आहे की नाही वळसे पाटील साहेब की हा स्थगन कसा होतो, तसं मला त्यांनी निवेदन करायला सांगितलंय। माझ्या निवेदनानंतर त्यांना जर असं वाटलं की स्थगन स्वीकारायचं तर ते स्वीकारतील। असं कसं चालेल? असं कसं बरोबर नाही। एक पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉइंट ऑफ प्रोसिजर माझा असा आहे की ज्या वेळेला या सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेला त्या स्थगन प्रस्तावाच्या नंतर माननीय अध्यक्षांनी याच्या संदर्भामध्ये आपण तो स्थगन प्रस्ताव स्वीकारता की नाही स्वीकारता याच्या संदर्भामध्ये निर्णय देणं आम्हाला अभिप्रेत आहे। त्या निर्णयाच्या नंतर चर्चा झाल्याच्या नंतर मग माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देणं बरोबर आहे, परंतु एखाद्या स्थगन प्रस्तावावर अशा प्रकारचं निवेदन करणं ही नवीन प्रथा या सभागृहामध्ये असेल आवश्यकता तर पुन्हा एकदा तुम्ही प्रशिक्षण वर्ग घेतला पाहिजे, त्यासाठी वित्त विभाग म्हणून मी मदत करायला तयार आहे। मुख्यमंत्री वाटतं की माझी वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की घटना गंभीर असल्यामुळे नियमाच्या तांत्रिकतेत न जाता आपण मुद्दा मांडलेला आहे, शासनाच्या वतीनं काय कारवाई झाली आहे या संदर्भातली माहिती या ठिकाणी मी देतोय। अध्यक्ष महोदय, मसाला घेऊन घरी जात असताना तिच्यावर आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे वय 27 वर्ष राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा नगर याने बळाचा वापर करून कोपर्डी गावाच्या शिवारातील शेतामध्ये नेऊन तिचा अमानुष छळ करून तिच्यावर बळजबरीने जबरी संभोग करून तिने बोभाटा करू नये म्हणून तिचा गळा हाताने दाबून जीवे ठार मारून खून केलेला आहे। या संदर्भातली फिर्याद कर्जत पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथे गुन्हा क्रमांक 167/216 भादवी 302 376 अ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम दिनांक 16/7/2016 रोजी सकाळी 8:30 सन्माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई सन्माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी कोपर्डी गावात भेट देऊन पीडित मुलीचे नातेवाईक व गावातील लोकांचे सांत्वन केले असून पीडित मयत मुलीच्या परिवाराला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेले असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पीडित मयत मुलीच्या नातेवाईकाला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून तात्काळ 3 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सांगितलेले आहे। मुख्यमंत्री निधीतून देखील 5 लाख रुपये त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात कळवण्यात आलेले आहे। तसेच दिनांक 17/7/2016 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी कोपर्डी गावात भेट दिली असून पीडित मयत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांची कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि सदर गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीबाबत चर्चा केलेली आहे। त्याच दिवशी श्री दीपक केसरकर गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी देखील कोपर्डी गावात भेट देऊन पीडित मयत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून तिथे उपस्थित असलेल्या विविध संघटनांकडून निवेदन स्वीकारून त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। सदर गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते, त्यांचे तपास पथके नेमण्यात येऊन पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने शोध घेऊन कर्जत पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी क्रमांक 1 जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे वय 27 राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यास 15/7/2016 रोजी 12:10 रात्री अटक केलेली असून आरोपीस न्यायालयाने 22/7/2016 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेले आहे। आरोपी क्रमांक 2 संतोष गोरख भवाळ वय 30 वर्ष राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यास 16/7/2016 रोजी 23:17 अटक करण्यात आलेली असून सदर आरोपीस न्यायालयाने 25/7/2016 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। आरोपी क्रमांक 3 नितीन गोपीनाथ भैलुमे
वय 26 वर्ष, राहणार कोपर्डी, तालुका कर्जत, जिल्हा नगर या 17/7/2016 रोजी 8:20 अटक करण्यात आली असून सदर आरोपीला न्यायालयाने 25/7/2016 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केले आहे. दिनांक 16/7/2016 रोजी कोपर्डी गावात जमलेल्या नागरिकांमध्ये पोलिसांनी काही आक्षेपार्ह वर्तन भाषा वापरलेली आहे अशी चर्चा होत असल्यामुळे त्याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील मयत मुलीच्या प्रेतावर 14/7/2016 रोजी 9:15 ते 10:15 च्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या वेळी वैद्यकीय अधिकारी यांनी राखून ठेवलेले मयत हिचे सॅम्पल डीएनए तपासणी करता न्यायवैद्यक प्रयोगशाळा कलिना मुंबई येथे पाठवले आहे. मयत मुलगी हिच्या अंगावरील कपडे सीए तपासणीसाठी राखून ठेवलेले आहेत. गुन्ह्याच्या घटना ठिकाणच्या 2 सरकारी पंचासमक्ष सविस्तर पंचनामा केला असून गुन्हा घडलेल्या ठिकाणी मयत मुलगी व आरोपीच्या मिळून असलेल्या वस्तू पंचासमक्ष जप्त करून सीए तपासणीसाठी राखून ठेवल्या आहेत. तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणचे फोटोग्राफरकडून फोटो काढून घेण्यात आलेले आहेत. गुन्हा घडल्यानंतर तात्काळ गुन्हा घडल्या ठिकाणीच न्यायवैद्यक पथक नाशिक यांना पाचारण करण्यात आलेले होते. त्यांनी घटना ठिकाणचे निरीक्षण करून मिळून आलेल्या वस्तूचे परीक्षण करून ताब्यात घेतलेले आहेत व तसा अहवाल दिलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1 व 2 यांची जबरी संभोग संदर्भाने वैद्यकीय तपासणी झालेली आहे. आरोपी नंबर 1 च्या अंगावरील कपडे पंचनामा करून तपासणी करता जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या डीएनएची तपासणी संदर्भात न्यायवैद्यक प्रयोगशाळा कलिना मुंबई येथे सॅम्पल पाठवण्यात आले आहे. डीएनए किटची कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपीकडे तपास अधिकारी गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास करून आणखी पुरावे हस्तगत करीत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या प्रत्यक्ष पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांच्या मागणीकडून सदर गुन्ह्यात सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याकरता विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्या संदर्भात त्यांनी होकार देखील कळवलेला आहे. त्याचप्रमाणे जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवण्याच्या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येत आहे. कोपर्डी गावात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे आरसीपी प्लाटून व सतर्क पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. तेथील परिस्थितीवर स्वतः पोलीस अधीक्षक अहमदनगर हे व्यक्तिशः लक्ष ठेवून आहेत.